कोल्हापुरातील मेरीवेदर ग्राउंडवर भीमा कृषी प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांना आधुनिक शेती संदर्भात माहिती मिळावी या उद्देशाने हे सगळं प्रदर्शन भरवण्यात आले आहे। मात्र या प्रदर्शनाचा केंद्रबिंदू ठरतोय तो हा विधायक रेडा। खरं तर 4 वर्षाचा आणि 1.5 टन वजनाचा हा रेडा सध्या प्रदर्शनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याचं पाहायला मिळतंय। पानिपतहून हा रेडा या ठिकाणी आलेला आहे। विधायक याचं नेमकं नाव काय आहे आणि याची काळजी कशी घेतली जाते हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल याचं विधायक असं नाव का है? इसका नाम विधायक है और मैं सबसे पहले अपना परिचय, मेरा तो नाम नरेंद्र सिंह, डिस्ट्रिक्ट पानीपत, मैं हरियाणा से हूँ। तो हमने जो ये हमारा बुल है विधायक, इसका विधायक रखने का कारण इसकी जो मदर थी, मेरे साथ एक पड़ोसी गांव से विधायक है, उसके मदर वहाँ से आए तो इसका नाम विधायक रख दिया था। और इसका एक छोटा भाई है, उसका नाम मंत्री रख दिया। विधायक रखने का कारण एक और भी था, जब ये छोटा कंपटीशन लड़ने लगा वहाँ से फर्स्ट आना शुरू हो गया था। मतलब 1.5 साल से और 4 साल तक जितनी अपनी एज में कंपटीशन लड़ाया, चाहे डेल्टा में चाहे छोटे बच्चे, वहाँ तक फर्स्ट आता रहता है। मतलब इसका मैंने ऊंचा पद समझा। इसका याचं वजन आता किती आहे आणि याचा दिनचर्या काय आहे, खर्च किती असतो? देखिए वजन इसमें है 1.5 टन, उसकी ऊंचाई बता दी 5 फुट 7 इंच, लंबाई है 14 फुट। और खर्चा बता दूँ, प्रतिदिन 20 किलो दूध, 30 किलो फीड, वो हरा चारा या सूखा भूसा, और 15 किलो फीड है, ये इसका खाना है। और रख रखाव इसके 2 स्पेशलिस्ट के लिए मेरे नौकर हैं, वो इसको देख रेख करते, जो कि चारा फीड वगैरह वगैरह जो मेडिसिन किसी प्रकार का है वो करते हैं। और एक ठाकुर है जो हर सप्ताह इसकी शेविंग और इसके 3 बार दिन में मालिश करता रहता है। याच्या सिमन्सला मागणी आहे का? कारण कशा पद्धतीनं? देखिए सीमन है, मेरे फार्म है, पे है, दूसरी मैं किसी और को नहीं देता, सीधा फार्मर को देता हूँ, क्योंकि किसी सप्लायर को देता डुप्लीकेसी बाज़ार में बहुत जल्दी आ जाती है। अगर डुप्लीकेसी सीमेंट रखा है हमारे पशुपालकों का नुकसान का सामना करना पड़ता है। तो इस करके मैं सीमेंट से अपना जो जब मेले में जाता हूँ अपने डायरेक्ट सिलेंडर से देता हूँ, अगर कोई बाहर का आता है तो अपना फार्म से दे देता हूँ। पहिला आपण हा विधायक रेडा जो आहे तो सध्या या भीमा कृषी प्रदर्शनाचा केंद्रबिंदू ठरला आहे। एका आमदाराच्या घरात जन्माला आलेला हा रेडा आहे आणि त्यामुळेच त्यांनी याचं नाव विधायक ठेवलेलं आहे। दिवसाला जवळपास 20 लिटर दूध या सगळ्या रेड्याला लागतं, त्याचबरोबर हजारो रुपये खर्च दिवसाचा या सगळ्या रेड्याचा आहे। आणि त्यामुळेच आपण बघतोय भीमा कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी जे काही शेतकरी येत आहेत ते आवर्जून या रेड्याला पाहतायत, रेड्याविषयी माहिती घेत आहेत। त्याचबरोबर याचं सिमन्स कुठं मिळेल किंवा कशा पद्धतीनं ते सिमन्स घेता येईल, मिळवता येईल याची माहिती देखील शेतकरी घेत असताना पाहायला मिळतात। एकूणच आपण बघतोय कोल्हापुरातील भीमा कृषी प्रदर्शन दरच वर्षी शेतकऱ्यांसाठी एक नवीन माहिती, त्याचबरोबर जनावरांची देखील नवीन माहिती घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळते। आणि तीच परंपरा यावर्षी देखील विधायक रेड्याच्या माध्यमातून भीमा कृषी प्रदर्शनामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।